संघांचे 12वे प्रतिनिधी आम्हाला समालोचन कक्षामध्ये पाहिजेत. जाऊया आपण मैदानावरती. सामन्याला होईल इथे सुरुवात. बेलपाडा आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा आपण संघ पाहतोय नेवाली. धीरज काथारा आणि त्याला साथ देतोय अतुल काथारा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र इथे फसतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना गोलंदाजीसाठी आपण गोलंदाज पाहते हितेश मोरबेकर. मागच्या सामन्यामध्ये कमालीचं षटक फेकलं होतं आणि सामना जिंकला होता संघासाठी. मागच्या सामन्यामध्ये धीरज काथाऱ्याकडून निराशा झाली, मात्र या सामन्यामध्ये संघाला गरज आहे. फटका चांगल्या मागे क्षेत्ररक्षक तैनात, मात्र आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू जाईल सीमा पार. पहिला चौकार धीरजच्या बॅटमधून. चला एकत्र येण्याची परवानगी नाही. मी विनंती करते गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय बेलपाडा निहाल स्पोर्ट्स बेलपाडा आणि त्यांच्या विरुद्ध फलंदाजी करते गौरी स्पोर्ट्स नेवाली. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या येते 4 धाबा. पहिला चेंडू होता निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती आपला आक्रमक पवित्रा दाखला खेळाडू धीरज कातारा. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा हितेश मोरबेकर राऊंड द विकेटनं गोलंदाजी करते. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना मैदानावरती. धीरज साठी चेंडू हितेशचा राऊंड द विकेट. वेगवान चेंडू होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाही. जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवलाय. पहिला चेंडू अति वेग होता. दुसऱ्या चेंडूवरती नियंत्रणामध्ये धीरज नव्हता, मात्र तरी सुद्धा त्याने चौकार दाखवला. 3 चेंडूचा खेळ संपलाय. एक धाडसी निर्णय नेवाली संघाचे संघनायक राजेश कातारा यांनी घेतला आणि ते फलंदाजीसाठी उतरलेत मैदानावरती. जबरदस्त चेंडू खोदून काढते. चेंडूला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव नक्की मिळणार, एकापेक्षा जास्त काही नाही. चांगली गोलंदाजी. चौकार आल्यानंतर पूर्णपणे जखडून ठेवले. मागचा चेंडू आपण वेग चेंडूवरती पाहिला, थोडासा गुडलेन स्पॉट मध्ये चेंडू पीच झाला आणि त्यानंतर आपण पाहते खोलला टाकलेला चेंडू मैदानावरती. 4 चेंडूंचा खेळ संपला. संघाची धावसंख्या येते 5 धाबा. धावसंख्या फलकावरती. राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा हितेश मोरबेकर. रिव्हर्स खेळण्याचा अतुलचा प्रयत्न, मात्र धाव फक्त 1 मिळेल. थोडीशी मिसफील्ड सुद्धा झाली, मात्र एकापेक्षा जास्त काही नाही. पहिलं षटक मार्गस्थ असताना 5 चेंडू इथे संपलेत. संघाची धावसंख्या येते बिनगडी बाद असताना 6 धाबा. धावसंख्या फलकावरती. 1 चौकाराचा अपवाद वगळला तर चांगली गोलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये हिरो ठरलेला हा खेळाडू, मात्र इथे धीरजला मोठे फटके दाखवावे लागतील. शेवटचा चेंडू षटकातील. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि चकले फलंदाजाला पंचांचा इशारा आला षटक समाप्तीचा. पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या फक्त 6 धाबा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. संघाची धावसंख्या येते 6 धाबा. धावसंख्या फलकावरती आपण निश्चितच पाहते. नवीन गोलंदाज येईल गोलंदाजीसाठी सागर मोरबेकर. स्ट्रायकरला फलंदाज खेळते अतुल कडून आशा अपेक्षा असतील, कारण पहिल्या षटकामध्ये धाबा बनल्यात फक्त 6. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये. थोडीशी मिसफील्ड. त्यानंतर बॅकअप चांगलं होतं आणि त्या दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते. चांगला थ्रो आपण पाहिला आणि त्या औपचारिकता आपण पूर्ण करू. विश्वास नाही इथे फलंदाज अतुलला, मात्र तरी सुद्धा तिसऱ्या पंचांची भूमिका आमचे आयोजक विकासजी म्हात्रे.
डायरेक्ट हिटसाठी जबरदस्त थ्रो होता, चांगला बॅकअप. मिसफिल्ड झाल्यानंतर इथे आपण पाहिलं दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न होता. मिसफिल्ड वरती धाव घेणं नेहमीच धोकादायक असतं क्रिकेटमध्ये आणि बॅट ग्राउंडच केली नाही अतुलनं आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 1 गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाला. सन्माननीय जितेशजी काकडे बेलपाडा, आकाश काथारा नेवाली अष्टविनायक ढाब्याचे मालक, त्यानंतर सुधीर आगलावे कोलवाडी आणि चिन्मय डेरले साहेब, सर्वांना मी विनंती करेन या आपण मंचावरती. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये आम्ही करते खूप खूप स्वागत. पहिल्या चेंडूवरती इथे गडी बाद झाला, धावबाद झाला. अतुल काथारा नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. महेश पाटील मागच्या सामन्यामध्ये 14 मध्ये 30 बनवल्या आणि संघाने विजय प्रस्थापित केला. जेव्हा 54 धाबा बनल्या होत्या, 55चं होतं टार्गेट आणि त्या धाबा वाचवल्या होत्या. मात्र या सामन्यामध्ये कशा पद्धतीचं चित्र असेल, कारण पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या नाही, चौकार षटकारांची आतिषबाजी झाली नाही. शांत क्रिकेट मैदानावरती गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाचं आतापर्यंत राहिल्या. मात्र उर्वरित 17 चेंडूमध्ये किती धाबा बनतील. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न आहे, चांगली गोलंदाजी निहाल स्पोर्ट्स बेलपाडा संघाचा गोलंदाजांची राहिल्या. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं आणि या सामन्यामध्ये सुद्धा आतापर्यंत पूर्णपणे रोखून धरले फलंदाजांना. मात्र धीरजकडे ती क्षमता आहे आणि धीरजचं थांबणं मैदानावरती नेवाली संघासाठी गरजेची बाब आहे. मात्र 2 चेंडूवरती फक्त 2 आलेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. मागच्या जर आपण 6 चेंडूंचा विचार केला फक्त 4 धाबा आलेत आणि अतुल बाद झाला होता. चांगली गोलंदाजी, जबरदस्त क्रिकेट आणि चांगली गोलंदाजी आपण पाहते. पुन्हा एकदा नियंत्रणामध्ये नव्हता, मागे क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूचा पाठलाग केला जातोय आणि इथे मिळेल 2 धाबा सहज सोप्या पद्धतीने पूर्ण झाल्या. 2 धाब्याच्या साह्यानं संघ पुढे सरकला. गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ जाऊन पोहोचतोय. 1 गडी बाद असताना 10 धाबा धावसंख्या फलकावरती. 4 षटकांचा हा सामना आहे आणि 4 षटकामध्ये 40-45 पर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये पोहोचायचं. 10 धाब्यांपर्यंत आतापर्यंत पोहोचल्या. पहिले 9 चेंडू पाहिल्या, त्यामध्ये फक्त 1 बाउंड्री, 1 चौकार आपण धीरजचा पाहिला. पुन्हा एकदा बॅटची एज आहे, मागे क्षेत्ररक्षक तैनात. स्वतः यष्टीरक्षक जाऊन जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल. दुसरीचा प्रयत्न, बॅकअप नाही. चुकी क्रिकेटमध्ये. क्रिकेट हा एकट्याचा खेळ नाही, क्रिकेट हा टीम गेम आहे, सांघिक खेळ आहे आणि सर्वांचं योगदान क्रिकेटमध्ये गरजेचं असतं. जेव्हा एका एंडला कोणी बॅकअप नव्हता आणि ती संधी हेरली, धावा चोरणं आणि क्रिकेटमध्ये गरजेचं असतं आणि ती धाव इथे बनवली आणि ही 1 धाव क्रिकेट पूर्णपणे बदलवू शकतं. कित्येक वेळा आपण पाहिलं रोटेट झालेली स्ट्राईक सामने बदलताना आपण पाहिलेत. मात्र त्या संधीचं सोनं धीरज करेल का. लोअर फुल टॉस होता, पुन्हा एकदा कन्वर्ट करू शकला नाही. एकदा मिळणार, दुसरीसाठी निघाले. धीरजचा प्रयत्न आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट. धीरजला सुद्धा माहिती आहे जर मोठे फटके येत नसतील तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि तेच करत असताना 2 धाबा मिळतील. या 2 धाब्याच्या मदतीने संघ पुढे सरकला. एकूण धाबा त्या 14 धाबा धावसंख्या फलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ असणारे बाकी. पहिलं षटक फेकलं होतं हितेश मोरबेकरनं, धाबा दिल्या 6. दुसऱ्या षटकामध्ये सागर मोरबेकर आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 धाबा खर्च केले. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. आतापर्यंत शांत क्रिकेट फलंदाजीमध्ये राहिलं. गोलंदाज तयार. धीरजसाठी हा चेंडू आणि ते लेग बिफोर द विकेट, LBW आणि धक्का क्रमांक 2. धीरज काथाराचा संघर्ष आता मात्र संपला. या चेंडूवरती 2 षटकांची झाली समाप्ती. पहिल्या षटकामध्ये आल्या 6, दुसरीमध्ये आल्या 8 धाबा. त्या 2 गडी बाद, 14 धाबा गौरी स्पोर्ट्स नेवाली.
आज गौरी स्पोर्ट्स नेवालीसाठी या रात्रीमध्ये चमकदार कामगिरी दाखवू शकले नाही, मात्र आता महेश पाटील आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज इनेट नंबर 4 पार्थ पाटील मैदानावरती. पार्थ कडून आशा अपेक्षा इथे वाढल्या संघाच्या. महेश पाटीलनं मागच्या सामन्यामध्ये संघाचा तारणहार ठरलेला हा खेळाडू मात्र या सामन्यामध्ये कशा पद्धतीनं फलंदाजी करेल ही सुद्धा चर्चा आहे. 2 षटकांचा खेळ आहे बाकी. संघाची धावसंख्या येते 14 धावा 2 गडी बाद. चला सामना सुरू करायचंय. मी विनंती करेन बेलपाडे संघाचे गोलंदाज सज्ज होतील. अक्षय मोरबेकर. आखूट टप्प्याचा हा चेंडू आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. मिळणार इथे षटकार. बोला जय श्रीराम. या 6 धावेनं संघ पुढे सरकला. एकूण धावा त्या 20 धावा धावसंख्या फलकावरती या ठिकाणी आपण पाहते. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. महेशनं आता मात्र मोठे फटके दाखवणं सुरू केलं आणि जबरदस्त फलंदाजी दाखवते. आखूट टप्प्याचा चेंडू होता पूर्णपणे हेरला. बॅकफुटला जाऊन पंच. आपण पुल स्ट्रोक पाहिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. मोठा फटका षटकार. 6 धावेनं संघ पोहोचला 20 धावेंवरती. गोलंदाज आहे तयार. हा चेंडू आपण पाहिला. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मिळणार इथे फक्त सिंगल. दुसरीसाठी निघालेत आणि 2 धावा सुद्धा झाल्या पूर्ण. 2 धावेनं संघ पोहोचला 22 धावेंवरती आतापर्यंत मजल मारल्या. 2 खेळाडूंनी धावा रोखल्या मात्र त्यानंतर इथे जबरदस्त फलंदाजी दाखवते. महेशवरती आता पूर्णपणे जबाबदारीचं ओझ आहे आणि ते ओझ कुठपर्यंत घेऊन जाईल आपल्या संघाच्या गौरी स्पोर्ट्स नेवालीसाठी. गोलंदाज आहे तयार. गतीमध्ये परिवर्तन आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव सहज सोप्या पद्धतीने पूर्ण झाले. दुसरीसाठी निघालेत. धोका पत्करलाय. थ्रो चांगला झाला नाही. बॅकअप जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत तिसरीसाठी पार्थचं करेन मी कौतुक. 3 धावा इथे उभ्या केल्यात. पार्थ पाटील आपण 92 किलोचा खेळाडू मैदानावरती पाहतोय आणि निश्चितच 3 धावा कुठल्यात मैदानावरती. हे क्रिकेट आहे आणि आपल्या संघासाठी जीवाची बाजी लावणं हे काही क्रिकेटमध्ये नवीन नाही आणि तेच दाखवतोय पार्थ मैदानावरती. 3 धावा. मागच्या चेंडूवरती सुद्धा 2 धावा होत्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिले. जबरदस्त खेळाडू आपण मैदानावरती पाहतोय पार्थ पाटील आणि महेश पाटील आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा धावसंख्या फलकावरती. मोठ्या फटक्यांसाठी नेहमी पार्थ ओळखला जातो त्यासाठीच मैदानावरती आलाय मात्र इथे धावा चोरतोय सुद्धा. जबरदस्त क्रिकेट दाखवते. गोलंदाजीसाठी गोलंदाज अक्षय मोरबेकर. या षटकातील 4था चेंडू घेऊन आपण 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहते. चला आपण जास्त उशीर करू नका. मी विनंती करेन बेलपाडा संघाला. पार्थसाठी हा चेंडू होता मात्र पंचांचा इशारा येईल. ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही आज जमिनीला समांतर होत असताना एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते 26 धावा आहेत. 3 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये अजूनही बाकी. पार्थसाठी हा चेंडू होता मात्र बॅटची एज आणि पार्थ होईल बाद. धक्का क्रमांक 3 गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाला. आपण पाहते त्याला साथ देते महेश पाटील मैदानावरती. राऊंड द विकेट ना गोलंदाजी पुन्हा एकदा करण्यासाठी सज्ज अक्षय मोरबेकर. गतीमध्ये परिवर्तन. यष्ट्यांच्या मागे जाऊन स्ट्रोक कन्वर्ट करायचं होतं. झेल सुटतोय. दुसरीसाठी निघालेत. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिल्या गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाची. त्यांना सुद्धा माहिती आहे मोठे फटके आले नाहीत तरी सुद्धा त्यांनी धावा चोरलेत. या 2 धावेनं संघ पोहोचला 28 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते.
या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ असणारे बाकी तिसरं षटक मार्गस्थ बेलपाडा विरुद्ध नेवाली अशी लढत आपण मैदानावरती पाहतोय. लास्ट बॉल अक्षय होईल सज्ज एनके साठी हा चेंडू. हा चेंडू सुद्धा ऑफस्टिकच्या बाहेरून जाते. पंचांचा इशारा येईल. चेंडू खराब आहे. अतिरिक्त 10 मिळेल. संघाची धावसंख्या ती 29. 29 धावेत. शेवटचा चेंडू षटकातील 7 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. खेळाचा पूर्वार्ध आपण पाहते. राऊंड द विकेट. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला चेंडू जाईल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इझिली कंप्लीट. 18 चेंडू मध्ये 1 षटकार होता, 1 चौकार होता. मात्र त्यानंतर ज्या पद्धतीने धावा बनवल्यात जबरदस्त. मी कौतुक करेन खेळाडूंचं की जिथे चौकार षटकारांचा क्रिकेट हा खेळ नाही आणि इथे जेव्हा मोठे फटके येत नाही तेव्हा तुम्हाला सिंगल दुहेरी धाव्यांवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागतं, लक्ष केंद्रित करावं लागतं आणि तेच केले मैदानावरती. कारण आपण पाहिलं होतं आंतरराष्ट्रीय स्तरावरती क्रिकेटची सुरुवात झाली 1877 साली. मात्र क्रिकेट विश्वानं पहिला षटकार 1910 साली पाहिला होता. म्हणूनच सांगते पूर्ण जगानं क्रिकेटला पहिला षटकार 33 वर्षांना दिसला होता आणि तोच इथे प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार येत नाहीत आणि त्याचाच प्रत्युत्तर सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट करताना खेळाडूंना आपण पाहिलं. 3 षटकांची झाली समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या येते 31. 31 धावा आहेत. शेवटचं षटक घेऊन नवीन गोलंदाज येईल सुलक्षण बारसे. एनके आणि त्याला साथ देते महेश पाटील. महेशचा 1 षटकार आपण पाहिला. 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. अनामारीचं षटक आहे. चला सामना सुरू करायचंय. निहाल स्पोर्ट्स बेलपाडा आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा गौरी स्पोर्ट्स नेवाली. महेश पाटील ऑन स्ट्राईक तर गोलंदाजीसाठी सुलक्षण. हा चेंडू आपण पाहते क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. महेश दिला सिंगलला नकार. स्वतःवरती जबाबदारी घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत. त्याला माहिती आहे मी मोठे फटके दाखवू शकतो. डाव्या हातानं फलंदाजी करणारा हा खेळाडू. धावा येतात 31. 31 धावा. धावसंख्या फलकावरती अजूनही 5 चेंडू मध्ये 10-15 धाव्यांचा प्रयत्न नक्कीच असेल. 2 मोठे फटके पाहिजेत. महेश पाटीलला सुद्धा माहिती आहे 40-45 सेफ ठरू शकतात या मैदानावरती. जिथे 31 वाचल्या तिथे 45 डिपेंड होऊ शकतात. हा चेंडू थोडासा बाहेरच्या बाजूने झुकला. स्विंग गोलंदाजी आपण पाहिली. पंचाचा इशारा आला. चेंडू खराब आहे. अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकला. एकूण धावा आहेत त्या 32. 5 चेंडूंचा खेळ अजूनही आहे बाकी. गतीमध्ये परिवर्तन होतं. यशरक्षकाची चुकी मात्र बॅकअप चांगल्या. शॉट फाईन लेगला. पंचाचा इशारा येईल. 22च्या स्वरूपामध्ये आले 1 धाव. धावा आहेत 33. 33 धावा आहेत. 4 चेंडू मोठे फटके दाखवावे लागतील. या पुढचा सामना असणार आहे. एका बाजूला चिखले आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करेल सिद्धी करवले संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा चिखले संघाचा संघनायक. नाणेफेकीसाठी आपण संपर्क करायचे. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना असेल. मैदानाकडे आपण जाऊया. कोंबडभुजे संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. मैदानाकडे आपण लगेच जाणार आहोत. 1 धाव मिळेल. एका धावेनं संघ पोहोचला 34. 34 धावेत. अजूनही षटकातील खेळण्यासाठी पूर्वार्ध सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी. अपेक्षा महेशवरती जरूर आहेत मात्र मोठ्या फटक्यांपासून आता अजूनपर्यंत वंचित ठेवले. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा होईल सज्ज. राऊंड द विकेट ना ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करते सुलक्षण बारसे. गतीमध्ये परिवर्तन आणि इथे चकले फलंदाजाला दांडी गुल आणि फलंदाज बाद महेश पाटील. चिखले संघाचा संघनायक पोहोचलाय तर सिद्धी करवले संघाचा संघनायक आपण लगेच संपर्क साधा. सिद्धी करवले विरुद्ध चिखले अशी लढत होईल. बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल.
एका संघाने 48 वाचवले तर एका संघाने 31 वाचवले. चांगल्या गोलंदाजीमधील लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाने पोहोचलेत तर जीवनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेक करणारे. दोन संघामध्ये 4 षटकांची ती लढत असणारे चिखले आणि सिद्धी करवले. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. संघाची धावसंख्या 1 न वधारल्या 35 धाव आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळ असणार बाकी. खेळाचा पूर्वार्ध पाहते गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून गेला. पंचांचा इशारा आला, चेंडू खराब आहे. नाणेफेक इथे केली जाते दोन संघामध्ये आणि नाणेफेक जिंकल्या. सिद्धी करवले संघाने नाणेफेक जिंकल्या. डिसिजन फील्ड फर्स्ट, पेंडिंग डिसिजन. जाऊया आपण मैदानावरती. हा चेंडू आपण पाहिला आणि इथे मात्र आपण इशारा येईल षटक समाप्तीचा. पहिला पूर्वार्ध संपलाय, पहिलं सत्र समाप्त झालं आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 36 आहेत आणि जिंकण्यासाठी 37 धाबींचं टार्गेट. उशीर अजिबात करू नका, लगेच आपण मैदानावरती उतरायचंय. 1:10 झालेत आणि अजूनही आजच्या रात्रीतील आपल्या या सामन्यानंतर 2 सामने बॅलन्स आहेत. शेवटचा सामना 3 षटकांचा, ते 6 षटक. पुढचा सामना असेल 4 षटकांचा. 18 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. तर आपल्याला प्रेमाची विनंती, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय. 24 मध्ये करायचे 37 धावा. थोडा वेळ असेल, जाऊया डीजे प्ले. चिन्मय जी डेरले साहब, दहीसर मेडिकल, इनके ओर से कल की रात में आयोजकों के लिए होगी जश्न की रात. उनके माध्यम से 2 बियर के बॉक्स हैं, तो वो हमें ठीक 7:30 बजे चाहिए. हमें कुछ पता नहीं है, हम भी रात जश्न में मनाना चाहते हैं, तो ये अच्छी बात है. चिन्मय जी डेरले साहब, इनके ओर से
दो बियर के बॉक्स है, हम भी इंजॉय करेंगे, उनका भी तहे दिल से शुक्रिया। ऐसे लोगों की जरूरत होती है क्रिकेट में। कई सारे तोहफे तो सभी देते हैं, लेकिन असली मजा तो वही पर याद है। जाएंगे दोस्तों मैदान में, मुकाबला शुरू हो जाएगा। 24 गेंदे 37 रनों को बचाना है। किस प्रकार से यह मुकाबला आगे बढ़ेगा, क्या इस मुकाबले में मजा बरकरार है? जैसे मैंने जिक्र किया था कि आज के रात में कभी बल्लेबाजों को मदद है तो कभी गेंदबाजों को मदद है। जिस तरीके से चिखले क्रिकेट टीम ने वो रन बचाए थे, क्या यहां पर रन बचा पाएगी या फिर बेलपाड़ा क्रिकेट मुकाबला आसान सा बनाएगी? सवाल कई सारे हैं। सोनू काथर आएंगे गेंदबाजी में। पिछली बार सोनू दूसरा ओवर फेंकने के लिए आए थे, तब पहले ओवर में प्रेम को मार पड़ी थी। इस बार फिर से अपने वही अंदाज में नेवाली क्रिकेट टीम उतरे। सोनू काथारा पावर प्ले में गेंदबाजी करने के लिए जाने जाते, पहचाने भी जाते हैं। 24 में बचाने हैं 37। दो खिलाड़ी मैदान के अंदर, हितेश मोरबेकर, सागर मोरबेकर। अंपायर का इशारा, गेम ऑन। 24 गेंदे 37 का है टारगेट। फर्स्ट बॉल, पहली गेंद, फुल टॉस। यह गलती है, गेंदे घुमाने के लिए जाने जाता है, लेकिन जब फुल टॉस गिरेगी तो यही मिलेगा सोनू आपको। गेंद जाएगी सीमा पार, पहला छक्का। थैंक यू सो मच। पहली गेंद के ऊपर छक्का, 37 को बचाना है। सोनू काथारा दबाव में, सीधे बल्ले से खेला, खुद के फॉलो थ्रू में रोका। लाजवाब ये क्रिकेट है। रन बचा प्रयास यहां पर किया जाएगा, क्योंकि लड़ाई जीती जाती है जोश, जुनून और जज्बे से, क्योंकि हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा। गेंदबाज से तैयार, इस बार बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं। गेंद कहीं और, निगाहें कहीं और, बल्ला कहीं और, पैर कहीं और थे, और यहां से हमने देखा डॉट गेंद की समाप्ति होती हुई। पहली 3 गेंदे, पहली के ऊपर छक्का था, उसके बाद जवाब आया था सोनू काथारा का। अच्छा मुकाबला चलेगा, इसमें कोई शक की बात नहीं है। रिवर्स खेलने की कोशिश, विकेटों के पीछे लगभग 20-22 साल का अनुभव, महेंद्र पाटिल, लाजवाब विकेट कीपिंग। जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में। 4 गेंदें गुजर चुकी है, टीम की रन संख्या है 6 रन। पहली गेंद के ऊपर छक्का आया था, बदलाव हम देख पाएंगे। बिल्कुल थोड़ा सा जाचा भापा पर का है, लेग साइड को कवर करने की कोशिश है, थोड़ा सा फील्ड में बदलाव है। लॉन्ग ऑन को हटाकर काउ कॉर्नर के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, लगभग डीप फाइन लेग में खिलाड़ी तैनात है। इस बार सीधे बल्ले से कोई खिलाड़ी तैनात नहीं है, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा वन बाउंस चौका। तो थैंक यू सो मच। पहली 5 गेंदे रन बने, टोटल 10 रन। 4 ओवर का मुकाबला, 37 रन को बचाने के लिए उतरी थी गौरी स्पोर्ट्स नेवाली, लेकिन निहाल स्पोर्ट्स बेलपड़ा टीम के खिलाड़ी 3 गेंदे डॉट जरूर आए थे, लेकिन उसके बाद एक अच्छा स्ट्रोक खेला और चौका बटोरा। अंतिम गेंद का खेल है बाकी। सोनू काथारा, सामने बल्लेबाज हितेश, बल्ले का किनारा, स्लिप में खिलाड़ी तैनात है। पहला खिलाड़ी मैदान के बाहर है, मुकाबले में मजा है बरकरार। आने वाली गेंद है 18 और जीतने के लिए 27 रन की है जरूरत।
मुकाबला किस प्रकार से होगा। ठंड थोड़ी थोड़ी बढ़ती हुई। 1:19, 18 गेंदे 27 रन। सर्द माहौल है, शबनम गिर रही है और ये क्रिकेट का माहौल रंग चढ़ता है। 18 गेंदे 27 रन। पहली गेंद, बल्ले का किनारा अच्छा रोका, विकेटों के पीछे वहां पर खिलाड़ी तैनात थे। आतिश का तारा, 1 रन जरूर मिलेगा। 3 रन बचा है अपने टीम के लिए। आने वाली 17 गेंदे जीतने के लिए अभी भी 26 रन की दूरी पार करनी है। कैसा हो पाएगा बेलपाड़ा या नेवाली, कौन पहुंचेगी यहां से अगले दौर में। और याद रखना दोस्तों, दूसरे दौर में जो सबसे ज्यादा रन बनाएगी वो सीधा टीम उनको बाय दी जाएगी, सुपर 12 में क्वालिफाई कर जाएगी। तो इस मुकाबले में रन बने हैं टोटल 36। गेंदबाज तैयार, खुद कर निकालने की यह कोशिश थी। 1 रन मिलेगा, दूसरे रन की तलाश जरूर रहेगी। जिस तरीके से रन चुराए थे नेवाली क्रिकेट टीम ने, यहां पर रन लेने नहीं दे रही है। सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। पहली गेंद 1 रन, दूसरी गेंद 1 रन। समीकरण था 18 में 27 का। अब 16 गेंदे और जीतने के लिए 25 रन की दूरी अभी भी करनी है पार। किस प्रकार से मुकाबला आगे बढ़ेगा दोस्तों, लाजवाब यह लड़ाई है। ये क्रिकेट का समीकरण अब बचा है। 16 गेंदे 25 रन की है दूरी। खिलाड़ी मैदान के अंदर मौजूद है। स्ट्राइकर इनके ऊपर सागर मोरबेकर। आशाएं, अपेक्षाएं, उम्मीद की किरण। लाजवाब गेंदबाजी है, लाजवाब गेंदबाजी प्रेम के माध्यम से। पिछले मुकाबले में जब उतरे तब 21 खर्चे थे, लेकिन इस मुकाबले की लाजवाब शुरुआत है। 3 गेंदे 3 यॉर्कर और तीनों की तीनों सटीक लाइन में केवल 3 सिंगल खर्च करे हैं। जब आपके टीम को आपकी सबसे ज्यादा जरूरत होती है तब अच्छी गेंदबाजी चलती हुई। आने वाली गेंदें बची है 15 और जीतने के लिए अभी भी जरूरत है 24 रनों की आवश्यकता। दोनों तरफ मुकाबला खुला है, नेवाली वर्सेस बेलपाड़ा। लाजवाब यह लड़ाई है। बिल्कुल प्रेडिक्ट नहीं कर पा रहे इस खिलाड़ी को, क्योंकि यहां पर हमने देखा था पिछली 3 गेंदें यॉर्कर थी। शायद उनको लग रहा था गेंदे बड़े स्ट्रोक नहीं आ रहे तो गेंद आगे आएगी, लेकिन ये गेंद छोटी आई, बड़ा स्ट्रोक कन्वर्ट कर नहीं पाए। डॉट गेंद की समाप्ति होती हुई 14 गेंदे जीतने के लिए जरूरत है 24 रनों की अभी भी जरूरत। 37 का टारगेट था। लाजवाब मुकाबला चलता है। अब मुकाबले में धीरे धीरे रंग चढ़ता है। गेंदबाज प्रेम, लोअर फुल टॉस, पीछे खिलाड़ी तैनात है। धीरज मौजूद थे, दूसरे की कोशिश है और 2 रन का इजाफा होता है। 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। आने वाली गेंदें है 13। जीतने के लिए अभी भी जरूरत है 22 की आवश्यकता है। 13 गेंदे अभी भी शेष है। चलो एक साथ आना नहीं है, मैं नेवाली टीम से बार बार गुजारिश कर रहा हूं दोस्तों। 1:22, 13 गेंदे जीतने के लिए जरूरत है 22 की आवश्यकता। 13 गेंदे 22 रन। मुकाबला कौन जीतेगा? माहौल ठंडा है, लेकिन क्रिकेट का यह माहौल गर्म होता है। 13 गेंदे 22 की जरूरत है। प्रेम काथारा 5 गेंदे फेंकी है, रन खर्चे है 5। लाजवाब गेंदबाजी है। स्ट्राइकर के ऊपर बल्लेबाज विनय मोरबेकर। विनय से उम्मीद कर रही थी बड़े स्ट्रोक की। 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा। सिंगल ये है, क्या ओवर फेंका गौरी स्पोर्ट्स नेवाले के खिलाड़ी प्रेम का तारा ने। रन खर्च किए केवल 6। पहले में आए थे 10, दूसरे में आए 6, रन बने हैं 16। अब 12 गेंदे 21 रन की है जरूरत। टीम मीटिंग के लिए बिलकुल भी समय नाही आहे, तर मी विनंती करते नेवाली संघाला की आपण लगेच क्षेत्र सजवायचे आणि आमच्या मंचाच्या थेट समोर ज्यांनी कोणी शेकोटी पेटवली आहे त्यांनी ती विझवायची। मी प्रेक्षकांना विनंती करेन तर धन्यवाद। 12 चेंडू आणि 22 ची गरज आहे।
12 गेंदे और जीतने के लिए 22 रन की टीम की रन संख्या टोटल है 16, 21 रन की जरूरत है। 12 गेंदे 21 की आवश्यकता। गेंदबाज है तैयार। आतिश की ये गेंद सिंगल चुराना चाहते, विकेटों के पीछे से हल्की सी गलती, उसका फायदा उठाया खिलाड़ियों ने। 11 गेंदे 20 रनों की अभी भी जरूरत है। बड़े स्ट्रोक चाहिए, एक बड़ा हिट मुकाबले में लौट जाएगी, लेकिन यहां पर डॉट गेंदों से प्रेशर बढ़ जाएगा बल्लेबाजी करने वाली बेलपाड़ा टीम के ऊपर। दोनों खिलाड़ी सक्षम है, सागर मोरबेकर, विनय मोरबेकर। तो गेंदबाजी में जिन्होंने पिछले मुकाबले में जब 12 में 22 चाहिए थे, तब केवल 3 रनों का ओवर फेंका था, वही आतिश काथारा मैदान में लाजवाब ये क्रिकेट चलता है। आने वाली 11 गेंदे और जीतने के लिए 20 की जरूरत। सीधे बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी तैनात है, अतुल आएंगे पीछे। एक ही रन है, जबरदस्त गेंदबाजी। शुरुआत करी थी सोनू ने, एक छक्का एक चौका खाया था। उसके बाद प्रेम काथारा जिन्होंने 3 सिंगल 1 डबल खर्चा, और आतिश काथारा पहले 2 गेंदों के ऊपर 2 सिंगल है। पहले इस सत्र के पहली गेंद के ऊपर छक्का आया था, उसके बाद बाउंड्री का इंतजार चलता हुआ निहाल स्पोर्ट्स बेलपाड़ा टीम का। क्या वो इंतजार खत्म होगा? आने वाली 10 गेंदे 19 रन की है जरूरत। बिल्कुल तेज यॉर्कर फेंका है, पीछे खिलाड़ी तैनात है। डायरेक्ट हिट का प्रयास, तब तक 1 रन चुराया बल्लेबाजों ने। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 9 गेंदे जीतने के लिए 18 रनों की अभी भी है जरूरत। 9 गेंदे 18 रन, हर गेंद के ऊपर 2 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। क्या ऐसा हो पाएगा? क्या इस मुकाबले में जान बरकरार रह पाएगी? क्या अंतिम क्षणों में मुकाबला चला जाएगा? लाजवाब ये लड़ाई, कौन जीत पाएगा ये भी देखने वाली बात है। जबरदस्त मुकाबला चलता है। आने वाली 9 गेंदे जीतने के लिए अभी भी 18 रन की आवश्यकता। गेंदबाज है तैयार आतिश, सीधे बल्ले से खेला, आओ देखा ना ताओ, ना दिन देखता है ना रात देखता है, यह खिलाड़ी तो सिर्फ टीम के हालात देखता है। बड़े स्ट्रोक की तलाश थी और वो बड़ा स्ट्रोक दिखाया। ने उड़ाया गेंद को, AK-47 जो समीकरण था 9 में चाहिए थे 18, अब 8 गेंदे और 12 रन की जरूरत है। ये क्रिकेट है, यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। क्या बाजी पलट जाएगी? 8 गेंदे 12 रन की अभी भी जरूरत है। गेंदबाजी के लिए आतिश काथारा, सामने है सागर। एक और अच्छा स्ट्रोक, पीछे लॉन्गन में खिलाड़ी आएंगे। धीरज है, 1 ही रन, सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। अब आने वाली गेंदे 7 है और जीतने के लिए 11 रन की जरूरत। 24 गेंदों में 37 रनों की आवश्यकता। अब 7 गेंदे 11 रन, बड़ा स्ट्रोक जरूर ढूंढेंगे विनय इस गेंद के ऊपर। तो ये गेंद डॉट चाहिए गौरी स्पोर्ट्स नेवाली क्रिकेट टीम को। क्या नतीजा आएगा, क्या नंबर आएगा इस गेंद के ऊपर? जीतने के लिए 7 में 11 चाहिए। टीम की रन संख्या बनी है 26 बने। 7 गेंदे और जीतने के लिए 11 की आवश्यकता। अंतिम गेंद आएगी इस ओवर के आतिश काथारा। अब तक अच्छी गेंदबाजी करी थी, लेकिन एक छक्का दिखाया था सागर मोरबेकर ने। 26 बने हैं अब तक। अंतिम गेंद इस ओवर की विनय के लिए, खोद कर निकाला था, क्रीज के बिल्कुल अंदर चिपक के स्टंप को खड़े थे। 1 ही रन, दूसरे की तलाश करी थी लेकिन मना किया। सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। अब आने वाली गेंदें बचेगी 6 और जीतने के लिए जरूरत है 10 रन की है जरूरत।
नेवाली या फिर बेलपाड़ा, कौन जीतेगा मुकाबला, कौन पहुंचेगा अगले दौर में, क्या नतीजा आएगा, क्या आएगा रिजल्ट। जिसे कहते हैं ना, जो एक बार करे वो तुक्का और जो बार बार करे वो हुकुम का इक्का। कौन साबित होगा मैदान में, यह भी देखने वाली बात है। 6 गेंदे और जीतने के लिए 10 की आवश्यकता, क्योंकि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। हौसले किसके बुलंद है। 6 गेंदे 10 की जरूरत। पहली गेंद ऑफस्टिक के बाहर थी, उसी दिशा में कन्वर्ट करने की कोशिश, दूसरे की तलाश से, और 2 रन का इजाफा होता है। अब आने वाली गेंदे 5 है, जीतने के लिए 8 रन की आवश्यकता। कौन मुकाबला जीतेगा, कौन जाएगा अगले दौर में। जिंदगी ने यही सीखा है कि मेहनत करो, रुको मत, और हालात कैसे भी क्यों ना हो दोस्तों, किसी के आगे झुको मत। 5 गेंदे 8 की है जरूरत। पांच गेंदे जीतने के लिए 8 रन की है जरूरत। मुकाबला दिलचस्प है, मुकाबला दिलकश है, मुकाबला दिल धड़काने वाला है, लेकिन मेहनत कौन करेगा इस मुकाबले में। जबरदस्त ये लड़ाई है। 5 गेंदे 8 की है जरूरत। नेवाली या फिर बेलपाड़ा, सामने है विनय मोरबेकर, उनके सामने गेंदबाजी करेंगे पिछले मैच का नेवाली का हीरो महेश पाटिल। पटकी भी गेंद करी, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। जैसे कहते हैं ना, यही जज्बा रहा तो मुश्किलों का हल भी निकलेगा, जमीन बंजर हुई तो क्या वही से जल भी निकलेगा। गेंदबाज से तैयार महेश, एक और अच्छी गेंद है, और यहां पर बल्लेबाज के पारी का अंत हो दावा। सो मच, जीतने के लिए अभी 3 गेंदे और जीतने के लिए 8 की है जरूरत। खुद पर यकीन होना चाहिए मुकाबला जीतने के लिए। जिंदगी में एक बात हमेशा याद रखना, जहां स्ट्रगल नहीं होता वहां सक्सेस भी नहीं होती। जैसे कहते हैं ना, कर्म और कांड दोनों करो मगर अपने दम पर। कौन कर्म करेगा, कौन करेगा कांड मैदान में। 3 गेंदे 8 की है जरूरत। सिक्का दोनों का होता है, हेड्स का भी टेल का भी, पर वक्त सिर्फ उसका होता है जो पलट कर ऊपर आते हैं, और यहां पर पलटवार कौन करेगा। 3 गेंदे 8 की आवश्यकता। रेस चाहे गाड़ियों की हो या जिंदगी की, जीतते वही लोग हैं जो सही वक्त आने पर गियर चेंज कर दे। गियर चेंज करने हैं यहां पर बेलपाड़ा टीम को। डॉट गेंद की आवश्यकता है नेवाली को। आने वाली 3 गेंदे 8 की जरूरत। समीकरण था 5 में 8 चाहिए थे, अब 3 गेंदे 8 की है जरूरत। महेश पाटिल, अच्छा स्ट्रोक की उम्मीद करी थी जरूर। स्क्वायर लेग से खिलाड़ी आएगा, दूसरे के लिए पलटना नहीं चाहते थे। सागर खुद के ऊपर जिम्मेदारी रखेंगे। 2 गेंदे जीतने के लिए 7 रन की है जरूरत। जैसे कहते हैं ना, दुनिया प्यार से नहीं दादागिरी से चलती है, और ये दादागिरी दिखानी होगी। ये गेंद तय करेगी इस मुकाबले का नतीजा, इस मुकाबले का भविष्य। आने वाली गेंदें बची है 2 और जीतने के लिए 7 रन की है जरूरत। किसने सोचा था मुकाबला इस हद तक आएगा। जो लाजवाब ओवर था प्रेम का, जो लाजवाब ओवर था आतिश का, महेश पाटिल ने मुकाबला छोड़ा नहीं है। 4 गेंदों में 3 खर्चे। आने वाली गेंदें 2 और जीतने के लिए 7 रन की है जरूरत। गौरी स्पोर्ट्स नेवाले या फिर निहाल स्पोर्ट्स बेलपाड़ा। सीधे बल्ले से खेला, 1 रन तो मिलेगा जरूर। दूसरे की कोशिश है और 2 रन का इजाफा होता हुआ। अब अंतिम 1 गेंद और जीतने के लिए 5 की जरूरत है। एक गेंद और 5 की जरूरत है। चौका आएगा तो मुकाबला टाई, लेकिन कंपलसरी चेस है।
मुकाबला जीत जाएगी नेवाली टीम यदि चौका आएगा। छक्का चाहिए कंपलसरी चेस के लिए। एक गेंद 5 की आवश्यकता। बाजी। एक गेंद जीतने के लिए 5 रन की है जरूरत। एक गेंद 5 रन। एक बार जोरदार तालियां दोस्तों इस गेंद के लिए। एक गेंद 5 की है जरूरत। बेलपाड़ा या फिर नेवाले, कौन जीतेगा बाजी? ये गेंद आएगी वाइड। मुकाबले में मजा है बरकरार। चौका भी चलेगा। एक गेंद 4 रन की है जरूरत। जैसे कहते हैं ना, बिंदास मुस्कुराओ क्या गम है, टेंशन यहां जिंदगी में किसको कम है, हार या जीत तो सिर्फ एक भ्रम है और इसी का नाम कभी खुशी कभी गम है। एक गेंद 4 की है जरूरत। तीसरे अंपायर की मांग है। हमारे स्क्रीन के ऊपर अंपायर जरूर मौजूद रहेंगे। एक गेंद 4 की जरूरत है दोस्तों। क्या मुकाबला घटा है। 1 में 5 चाहिए थे, वाइड आया। अब यहां से किस प्रकार से करवट लेगा मुकाबला। एक गेंद 4 की जरूरत है, कंपलसरी चेस। फील्ड में बदलाव है। एक बार फिर से अतुल कातारा सीधा स्क्वायर लेग से दौड़कर एक्स्ट्रा कवर में। हर बाजी खेली जा रही है। कौन मुकाबला जीतेगा, बादशाह अंदर या फिर बादशाह बाहर। एक गेंद 4 की है जरूरत। तालियां रुकनी नहीं चाहिए दोस्तों, तालियों की आवाज है। एक गेंद 4 रन। एक रन यहां पर जरूर मिलेगा। दूसरे की कोशिश है, फंबल नहीं होगा, रन मिलेगा यहां से और मुकाबला जीता गौरी स्पोर्ट्स नेवाले। वेल प्लेड, कांग्रेचुलेशंस।